तुम्ही पनवेलला आहात आणि तुम्हाला मनसोक्त असे फिश खायचे आहेत आणि तुम्ही फिशचे खूप मोठे फॅन आहात, तर डेफिनेटली तुम्ही या प्लेसला व्हिजिट करा. खूपच स्वस्तात आणि पोटभर असं तुम्ही मस्त जेवण करणार. इकडे खूपच व्हरायटी ऑफ फिश तुम्हाला खायला मिळतील. तर मानसरोवर स्टेशनच्या जवळच पटेल प्लाझाकडे चेरोबा खानावळ आहे. इकडे आगरी पद्धतीचं जेवण मिळतं, जे की नॉनव्हेज आहे आणि स्पेशली माशांसाठी तर मी डेफिनेटली सांगेल व्हिजिट करा. आम्ही जवळपास 10च्या सुमारास गेलो. बराच माल हा संपायला आलेला होता, पण आपल्याला जे पाहिजे ते तिथं अवेलेबल होतं, ते म्हणजे सुरमई, आणि सोबतच आम्हाला पाहिजे होते ते म्हणजे प्रॉन्स. इकडे तुम्ही बघू शकता आपली गँग जी आली आपल्यासोबत नाईट आऊटसाठी पनवेलला सागरकडे. तर आम्हाला पटल्यात त्या सगळ्या सुरमई आम्ही सिलेक्ट केल्या आणि तवा फ्रायसाठी पाठवल्या. बांगडा तर मला आवडतच नाही आणि मांदेलीकडे तर मी बघूच शकत नाही. पापलेट पण होता, पण बोललो पापलेट नको, सुरमई आणि प्रॉन्सवरतीच फोकस करूया. ताईंना सांगितलं मस्तपैकी तळून द्या. गर्दी पण थोडी कमी झाली होती रात्रीची. मस्त मॅरिनेट वगैरे केलं ताईंनी आणि मस्त आपल्याला तवा फ्राय करून ऑथेंटिक पद्धतीने जेवायला वाढलं. आगरी मसाला वापरल्यामुळे मस्त असे झणझणीत मासे हे तळले गेलेले. चव देखील अतिशय उत्तम होती, फ्रेश होते. सोबत आम्ही मागवला कोलंबी रस्सा, सुरमई, प्रॉन्स फ्राय. काळा मासा तर पहिल्यांदाच ट्राय केला मी, मस्त असतो गुबगुबीत. थोडा राईस आणि आपली तांदळाची भाकर. मजा आली जेवण करून इकडे. आणि तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसतं हे सगळं आणि चवीला पण तेवढं सुंदर आहे. सागर भाई आमचा गायब होता कधीपासून. आम्ही त्याला शोधतोय. कळलं की तो समोर बीबीक्यू ऑन व्हील जे आहे तिकडून तंगडी तंदुरी आणि चिकन टिक्का आणायला गेला. ते पण खूप टेस्टी आणि ज्युसी होतं आणि माझा मेन पॉईंट ऑफ इंटरेस्ट तर माशांवर होता, म्हणून तिकडे जास्त फोकस होता आपला. कोलंबी, काळा मासा या सगळ्या गोष्टी बोललो, कसं काय हिंदीमध्ये बोलू मी. त्यापेक्षा चला म्हटलं मराठीमध्येच बनवू हा वाला व्लॉग. आपला हिंदी मराठी कंटेंट चॅनलवर आहे. ट्रॅव्हल आणि फूड व्लॉग्स देखील आहेत, ते अवश्य बघा. सब्सक्राइब देखील करा. और यही से हमने वो चिकन ऑर्डर किया था. यहाँ पे फिश